मनुष्यानं नेहमी आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांना पारखून घ्यावं. तसं न केल्यास तो आपल्या आयुष्याचं स्वास्थ्य बिघडवून घेतो. सोळ्या, तुझा आमच्यावर किती विश्वास आहे? असं का विचारताय स्वामी? अरे सांग तर. स्वामी, असं शब्दात नाही सांगता यायचं, पण तरीही प्रयत्न करतो. आभाळा इतका विश्वास आहे तुमच्यावर. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होतं ते तुमच्या इच्छेमुळेच. तुम्ही माझे भाग्यविधाता आहात, भगवंत आहात. अरे हो हो हो, असं पळत का आलात? अहो, कुठे पळून जात नाही कोणी इथून. इतरांचं माहित नाही, पण चोर नेहमीच पळून जाण्याच्या बेतात असतो. चोर? कोण चोर? ते आपल्याच मनाला विचारा. चोळप्पा, अहो हे वागणं शोभत नाही तुम्हाला. काय झालं? कसलं वागणं? काय बोलताय तुम्ही? जे खात्रीलायक दृष्ट्या कळलं ना तेच बोलतोय मी. स्वामींसाठी भक्तांनी पाठवलेली वस्तू तुम्ही घरी घेऊन जाता आणि स्वामींच्या भक्तांना स्वामींची भेट घालून देतो असं सांगून त्यांच्याकडनंच पैसे उकळता. आता तर ह्या पुढे गेली तुमची मजल. स्वामींसाठी आलेली रत्न, दागिने हे देखील तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाता. मग ह्याला चोरी नाही म्हणायची तर आणखी काय म्हणायचं? अहो, कशाचा काही हिशोब लागत नाहीये आम्हाला. या अशा कृत्याला चोरी नाही म्हणायची तर काय म्हणणार आम्ही? आणि तुम्ही जर अशी कृत्य करायला लागलात तर ही तुमच्यासाठी शर्मेची गोष्ट नाहीये का? स्वामी, स्वामी, अहो मी असं काहीही केलेलं नाही. मान्य मान्य, एकेकाळी मला या सगळ्याचा मोह होता. अहो, पण आपल्या कृपेने मी त्या मोहावर आता विजय मिळवलाय. आणि पाहन, अहो इथल्या एका काडीलाही स्पर्श करत नाही तरी माझ्यावर असे एका मागोमाग एक आरोप होत आहे. मला चोर म्हणण्यापर्यंत मजल गेली यांची. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. अहो, इतकी प्रामाणिकपणे सेवा करतो मी आपली, मग माझ्यावर हे असे आरोप का होत आहेत स्वामी? आपल्या समोर माझं असं काळकुट्ट चित्र का रंगवलं जात? सोळ्या, अरे हे रे काय? काय रे? आत्ता म्हणाला होतास ना तुझा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे, अगदी आभाळा. मग अरे या आरोपांनी तो लगेच डळमळीत झाला. अरे ही लांछनं लागली म्हणून स्वतःला दूषण का देतोयस? आम्ही सर्व जाणतो. हे ठाऊक आहे ना तुला? मग तरी का असा खंतावतोयस? सोळ्या, तुझा आमच्यावरचा विश्वास पुन्हा तपासून पहा. आणि काय रे, तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करता आहात ना त्या गोष्टी सुंदरेकडे जाऊन बघा. तिच्या घरी सापडतील त्या. उगाच चोर सोडून संन्याशाला सुळी देऊ नका. आरोप करण्यापूर्वी त्या आरोपांची योग्य ती शहानिशा करा. समजलं? माफ करा स्वामी, माफ करा चोळप्पा, आमची चूक झाली. सोळ्या, अरे तू आमचा एवढा जवळचा शिष्य असून तुझी ही तऱ्हा, मग इतरांची काय अवस्था होत असेल? श्री स्वामी बाबा फुलं. अरे वा, फुलं आणलीस बेटा? हो. स्वामींच्या पूजेसाठी अगदी रोज नित्यनेमानं फुलं आणायचं तू कधी विसरत नाहीस. हा, तुला सांगू बाळा, स्वामींची सकाळी पूजा केली ना आणि नामस्मरण केलं की दिवस कसा अगदी प्रसन्न जातो. अनेक वर्षांचा अनुभव आहे हा. हो ना. अहो, स्वामींच्या कृपेमुळेच तर आयुष्यातल्या अनेक संकटातून आजवर आपण तरुण गेलो. खरंय. आयुष्य सुखाचं झालंय आपलं. अगं बाई, तुम्हाला आज उशीर, पेढीवर नाही जायचं? जायचंय ना, पण मी आज ठरवलंय की थोडंसं उशिरानंच जायचं. हा,
बेटा हे तबक आणि अगरबत्ती आज देवघरात घेऊन जा आणि ही फुलं स्वामींच्या चरणावरती वाहा. हो बाबा. हा. लक्ष्मी, अगं कालच मी रात्री मित्रांना सांगून आलो पेढीवरच्या की मी आज थोडासा उशिराच येणार आहे म्हणून. वाटलं तेवढंच स्वामींच्या सेवेत जास्त वेळ घालावा, त्यांच्या सोबत राहावं, त्यांचे आभार मानावेत. लक्ष्मी, त्यांच्याच कृपेमुळे तर आजवरचं आपलं आयुष्य सुखासमाधानानं भरून गेलं आहे. आणि आणि आपल्याला माणसं किती छान मिळाली आहेत नाही. माझेच मित्र बा वेळोवेळी प्रसंगी किती मदतीला धावून येतात नाही का. नाही, बरेच दिवस सांगेन म्हणते. म्हणजे काय म्हणायचंय तुला. अहो, प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवताय तुम्ही त्यांच्यावर. नाही, विश्वास असावा पण जबाबदारी सुद्धा असायला हवी ना. शिवाय सोन्याच्या पेढीवरचं काम तुमचं. शेटजींनी किती महत्वाची जबाबदारी दिली आहे तुमच्यावर. लक्ष्मी, हे कशासाठी. हे बघ लक्ष्मी, चांगुलपणावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आपण चांगलं तर जग चांगलं. आपणच चांगलं वागलं तर आपलं कोणीही वाईट करणार नाही. कोण कशाला विश्वासघात करेल. अहो पण ऐक, आणि माझ्या मित्राच्या बाबतीत जर तू म्हणत असशील ना तर ते खूप चांगले आहेत. तू स्वतः बघितलंस की आजपर्यंत त्यांनी किती आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे, अडीअडचणीला धावून आलेले आहेत. आणि लक्ष्मी, त्यांच्या मदतीमुळेच तर मी स्वामींसाठी जास्त वेळ देऊ शकतो सेवेत. हे सगळं खरं आहे हो, पण तू एक काम कर, तू ही चिंता करणं सोडून दे. त्यापेक्षा तू एक छानसा जिन्नस बनव त्यांच्यासाठी. तुझ्या हातचा पदार्थ खाल्ला ना की कसे खुश होतील लेकाचे बघ. काय रे सीताराम, हा श्रीपाद कुठे राहिला. अरे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काम सुरू तरी कसं करणार. आणि हे बघ, तो इथे खोटे दागिने तयार करायचं साहित्य जोपर्यंत घेऊन येत नाही ना तोपर्यंत आपण काम नाही सुरू करू शकत. येईल रे तो. पण गजानन, आपण हे जे हे करतोय हे किती दिवस लपून राहील. आपण लोकांना खोटे दागिने बनवून विकतो खरे, पण मनात सारखी धाकधूक लागून राहते रे. आपण पकडलो गेलो तर 12च्या भावात नाही का जाणार. अरे 12च्या भावात जाईल ना तर तो धनंजय आपल्याला काहीच होणार नाही. अरे त्याचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि गिरायकांना त्याच्यावर. अरे पण ते गिरायकांना देतं कोण. धनंजय. अरे गिरायकांचा धनंजयवर पूर्ण विश्वास आहे आणि धनंजयने दिलेत म्हटल्यावरती लोक विश्वासाने ते स्वीकारतात. याच विश्वासाचा फायदा आपणही घेतो, कारण आपल्या जिल्ह्यात ही एकच पेढी आहे. खरं की खोटं याची शहानिशा करण्यासाठी. बरोबर आहे. हे घ्या खोटे दागिने बनवायचं सामान. तो धनंजय यायच्या आत बनवून टाका. तसंही आज तो उशिरा येणार आहे आणि त्याला काय कळणार आहे. काय म्हणतोय तो, काय डोळे बंद करेल आणि देऊन टाकेल गिरायकाला. आपली मजा आहे ना. पण ये हरी, गावाहून आलास वाटतं. हो स्वामी, आत्ताच आलो. आपणासाठी हरभरे आणलेत, माझ्या शेतात पिकलेले. आपण त्याची चव घेऊन पाहावी. तुझ्या शेतातले हरभरे. अरे मग आमच्यासाठीच का. सगळ्यांना त्याची चव घेऊन दे. वाट सगळ्यांना. या रे तोडबा, हरीच्या शेतातले हरभरे खा. चोळ्या, अरे खा हरभरे. स्वामी, अहो आपल्या आधी मी कसं काय खाणार. अरे खा म्हटलं ना. तुमचं सगळ्यांचं होऊन देत मग आम्ही खाऊ. खा. अरे थांब चोळ्या. काय झालं स्वामी. अरे नीट बघ. हा म्हणतं की खात सुटलास. त्या हरभऱ्यात काही हरभरे किडके आहेत. ते निवडून टाकून दे.
ते सांगायचं आता आम्ही तुला. नाही स्वामी, लक्षातच आलं नाही त्यामुळे. डोळ्या, अरे असं गाफील राहायचं नसतं रे. दाणे 1-2 जरी असले तरी त्या किडक्या 1-2 दाण्यांनी तुझ्या शरीराचं स्वास्थ्य बिघडू शकतं. माणसानी नेहमी दक्ष असावं, मग ती बाब छोटी असो वा मोठी असो. नेहमी सावधपणा बाळगावा. अरे जग दिसतं तसं नसतं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांना नीट पारखून घ्यायचं असतं. जर का माणूस या बाबतीत ढिलेपणाने वागला तर त्याच्या आयुष्याचं स्वास्थ्य बिघडायला वेळ लागत नाही. आमच्या धनंजयासारखं होतं. अरे गणपतराव, कसे आहात? आणि एवढ्या गडबडीत कुठे निघाला? अहो तुमच्याच पिढीवर चाललो होतो. बहिणीचं लग्न ठरलंय. असं का? वा वा, छान छान छान, अभिनंदन. मग काय दागिना घडवायला का? नाही हो, हा, दागिना घडवायचा नाही तर तो मोडायची वेळ आली आहे माझ्यावर. तुमच्याकडून मी दागिना करून घेतला होता ना, तोच मोडायचा आहे. का हो? अहो मला पैशांची अत्यंत गरज आहे. बहिणीचं लग्न पार पाडायचंय. त्या सावकाराचं डोक्यावर कर्ज आहे. अशा अडीअडचणीच्या वेळेला हे दागिनेच उपयोगी पडतात ना. खरं आहे गणपतराव. चला आपण जाऊया पेढीवरती. धनंजयराव, हा. नाही म्हणजे आणखीन एक काम होतं. गणपतराव, निसंकोचपणे बोला. तुमच्या शेठजींना सांगून मला काही पैशांची अतिरिक्त मदत करता आली असती तर. तुम्ही काळजी करू नका, मला जमेल ना तसे पैसे फेडीन मी त्यांचे. मला पैशांची खूप गरज आहे हो, आणि माझ्याकडे वेळही कमी आहे, म्हणून तुम्हाला गळ घालतोय. शेठजी मानतात तुम्हाला. माझ्यासाठी जर शेठजींकडे तुम्ही शब्द टाकलात ना तर ते नाही म्हणणार नाहीत, म्हणून विनंती करतोय. गणपतराव, अहो मी टाकेन शब्द शेठजींकडे. आणि मला खात्री आहे शेठजी माझं नक्की ऐकतील. हं? तुम्ही काही काळजी करू. स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित पार पडेल. या बसा. गणपतराव बोला, कोणता दागिना मोडायला काढलाय? दाखव बघू. हा दागिना आहे. बा, तपासून बघतो. अरे गणपतराव, हा दागिना कुठून आणलात तुम्ही? अहो खोटा आहे. काय खोटा? अहो ही माळ तर तुमच्याकडचीच आहे, अजून एकदाही वापरली नाही. अहो आता नड आहे म्हणून मोडायला घेऊन आलो, नाहीतर इतक्या हौसेने बनवलेला दागिना मी कशाला विकायला आलो असतो. अहो पण तुमचं खरं आहे, पण ही माळ खोटी आहे यात शंकाच नाही. अहो असं कसं होईल? जरा पुन्हा पहा ना तपासून माझ्यासाठी. यात परत तपासण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता आहात तर मी परत तपासून बघतो. बघा, ही माळ खोटी आहे. यात सोन्याचा जरा सुद्धा अंश नाही. अहो हे कसं शक्य आहे? ही माळ तर तुमच्याकडचीच आहे. तुमच्या विश्वासावर ही सोन्याची आहे समजून मी ती विकत घेतली, आणि तुम्ही म्हणता ती खोटी आहे. अहो या दागिन्यावर तुमचा छापही कोरलेला आहे. आता हा छाप आम्ही कुठून आणणार? का तो छापही खोटा आहे? नाही, छाप खरं आहे, पण पण हे असं कसं झालं? वाह, म्हणजे छाप खरा आणि दागिना खोटा, याचा अर्थ काय होतो हे कळतंय का तुम्हाला धनंजयराव? याचा अर्थ तुम्ही मला हा खोटा दागिना विकलात असं म्हणू का मी? पण हे कसं शक्य आहे? ही माळ खोटी आहे. पाहिलं आपल्यावर बेतलं की कसं वाटतं? धनंजयराव, आमच्यावर संशय घेतलात तुम्ही. तुम्ही रागवू नका, शांत व्हा. अहो काहीतरी गडबड झाली असणार. हे बघा, मी माझ्या कारागीर मित्रांना विचारतो, तेच दागिने तयार करतात. हं? नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. मी आलोच. बसा.
अरे सीताराम, गजानन, अरे घोळ झाला रे बाबांनो, घोळ झाला. अरे हा दागिना बघितला, ओळखला तुम्ही? गेल्या महिन्यात गणपतरावांनी आपल्या पेढीवरून नेला होता. आज ते मोडायला आपल्या पेढीवर आले. मी तपासून बघितला, तो काय चक्क नकली आहे. अरे पण हे कसं शक्य आहे? दागिने तर आम्हीच बनवतो. नाही नाही, माझी खात्री आहे हा दागिना आपल्या इथून जाणं शक्य नाही. अहो, आपल्या गिरायकांचा इतके वर्षाचा विश्वास आहे आपल्यावर. हे ठीक आहे रे, पण मग हा दागिना गणपतरावांकडे पोचला कसा? हे आम्हाला काय ठाऊक. कुठून तरी नकली दागिना आणला असेल त्यांनी. अरे याच्यावर छाप आहे आपला. ते आम्हाला काय माहिती नाही. आमचं काम दागिने बनवायचं. आम्ही दागिने बनवतो, तुझ्याकडे देतो, तू ते दागिने गिरायकांपर्यंत पोहोचवतो, एवढंच आम्हाला माहिती. आता त्याच्या पुढे ते दागिन्यांचं काय होतं हे आम्ही कसं काय सांगणार? ते सगळं खरं आहे, पण दागिने आपल्या इथे घडवताना याच्यावरती ठसा आपणच उमटवतो ना. म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय? खोटा छाप आम्ही उमटवला आणि तुला दिला? मला तसं काही म्हणायचं नाही रे. माझा तुमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे. पण मला कळत नाही की हे असं कसं झालं. नाही, पण माझी खात्री आहे की हाच दागिना त्यांनी इथून नेला होता, यात शंका नाहीये. पण त्यांनीच आणला असेल हा दागिना. हे लोक दिसायला खूप साधीसुधी दिसतात, पण असतात मात्र बनेल. काही सुचत नाहीये बघ. ठीक आहे, तुम्ही कामाला लागा. हा, मी बघतो काय करायचं ते. कपटी लेखात आमच्या भक्ताला फसवतायत. कपटी. अरे संगनमत करून आमच्या भक्ताला अडकवताय. आणि तो बिचारा तरी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवू नये. बघा बघा, मजा बघा आमच्या भक्ताची. कुणाबद्दल बोलताय स्वामी? असल्या विश्वासघाती माणसांचा आम्हाला किती तिटकारा आहे. काळ चांगलाय म्हणून वाचला आहात तुम्ही अजून. आम्हालाही आमचं प्रयोजन साध्य करायचंय म्हणून तुम्हाला मोकाट सोडलंय.